उन्हाळा म्हटला की ही भाजी सगळेजण आवर्जून करतात. बायका तर न विसरता ही भाजी नेहमी उन्हाळा जोवर चालू असतो तोवर ही भाजी करतात किंवा त्याचे वेगवेगळे जे मुरंबा वगैरे, चटणी, कोशिंबीर अशा वेगवेगळ्या प्रकारचे कच्च्या कैरीपासून सगळ्या बायका वेगवेगळ्या आपल्या पद्धतीने बनवत असतात. तर चला, मी सुजातास किचनमध्ये आपले स्वागत करते. तर मी एक मोठ्या आकाराची छान कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता तिचे छान असे मीडियम साईजमध्ये मी काप करून घेते. तुम्हाला हवे तसे मोठेही तुम्ही करू शकतात. तर तुम्हाला यातली कोय जर हवी असेल भाजीत टाकण्यासाठी तर तुम्ही ती टाकू शकतात. टाकून दिली साईडला तरी चालेल, पण मला आवडते त्यामुळे मी ती घेतलेली आहे. तर हे मी कैरीचे काप करून घेतले. त्यासाठी अर्धी वाटी गूळ घेतला आहे, जिरे घेतले, मोहरी घेतली. लागणारे जे मसाले आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. मी पातेलं तापायला ठेवलं आहे. त्यात आपल्याला फक्त अर्धी पळी तेल लागणार आहे. जास्त तेलाचीही गरज पडत नाही आपल्याला याला. आता मोहरी घेतली होती अर्धा चम्मच, छोटासा आपला मसाल्याच्या डब्यात असतो तेवढा. थोडेसे जिरे घेतलेले आहे फोडणीसाठी. आता बघा, छान जिरे आणि मोहरी सोबत तडतडले की नंतर आपण बाकी मसाले त्यात टाकूया. सर्वात आधी चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा. तर त्यासाठी लागणारे मी मसाले घेतलेले आहेत. अर्धा चम्मच मी तिखट घेतलं होतं, 2 चिमूट हळद आणि 2 चिमूट मीठ. आंबट गोड पदार्थ आहे त्यामध्ये चवीपुरतं आपण मीठ टाकूया, चव छान येते. मसाले परतून झालेले आहेत. आता मी यात अर्धा ग्लास पाणी टाकते. एक पावशेर भरेल एवढी ती कैरी आहे, तर त्याला मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता त्यात आपण गूळ टाकणार आहे, त्याच्यामुळे गुळाला पाणी सुटेल आणि सोबतच ती कैरीही शिजणार. पाणी आटायला सुरुवात होते आणि राहिला तो पाक कैरीसोबत असतो. तर चला, आता थोडं उकळी आली आहे. त्यात आपण बारीक चिरून घेतलेली जी कैरी होती ती मी आता टाकलेली आहे. आता जो गूळ घेतलेला आहे, गूळ तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकतात. कैरी जास्त गोड असेल तर गुळाचं प्रमाण थोडं वाढवून घ्या. आता कैरी एवढी आंबट नाही आहे त्याच्यामुळे मी फक्त अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. तर मस्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ही कैरी छान मस्त अशी मऊसूत शिजवून घ्यायची. एक 10 ते 15 मिनटं लागतात शिजण्यासाठी. तुमच्याकडे याला काय म्हणतात, कैरीची भाजी किंवा कैरीची लोणची किंवा कायरस वगैरे अशी वेगवेगळी नावं असतात. ज्याच्या त्याच्या भागामध्ये याला वेगवेगळी नावं दिले गेलेली आहेत. तर चला, हे बघा, आता एक 5 मिनटांनी ती एवढी शिजली आहे. 10 मिनटात तर ती पूर्ण गाळ होऊन जाणार. तुम्हाला जास्त गाळ करायची असेल तर तुम्ही हे बघा अशी शिजवून घेऊ शकतात. नसेल तुम्हाला तर तुम्ही एक 10 मिनटंसुद्धा ती शिजवून घेऊ शकतात. आता अजून एक 5 मिनटे मी छान शिजवून घेते. आता आपली कैरी छान मस्त शिजवून झालेली आहे. आता आपण सर्व करूया. हे बघा, असं पूर्ण दल त्याचं मोकळं झालं पाहिजे कैरीचं. आणि चवीला तर इतकी भन्नाट लागते. रोजच्या जेवणासोबत जरी तुम्ही 2 चम्मच सोबत जेवायला घेतलं तर लोणच्याची गरजसुद्धा पडत नाही. तुम्ही एका वेळेला बरणी भरूनसुद्धा हा कैरीची जी भाजी आहे ती बनवून ठेवू शकतात. अशा पद्धतीनं रोज तुम्ही 2 चम्मच जेवणासोबत घेऊ शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा.